पुढच्या बातमीकडे जाऊया। मनसेचं इंजिन महायुतीमध्ये सहभागी झालं तरी प्रत्यक्षात मनसेला उमेदवारी मिळणार की फक्त इंजिनातून प्रचाराच्या वाफा सोडल्या जाणार असा प्रश्न निर्माण झालाय। भाजपने आपल्या कोट्यातून मनसेला जागा सोडायला नकार दिलाय। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून मनसेला जागा मिळते की आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकीमध्ये वाटा देण्याच्या बोलीवर समझोता होतो याची उत्सुकता आहे। मनसेचं इंजिन महायुती एक्सप्रेसच्या दिशेने वेगाने धावू लागलंय। कारण गेल्या 2 दिवसांमध्ये राज ठाकरेंच्या भाजपसोबत 3 बैठका झाल्या। आज सकाळी वांद्र्याच्या हॉटेलमध्ये राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झाली आहे। या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1.5 तास मंथन झालं। त्यामुळे मनसे महायुतीमध्ये येणार या चर्चांना जोर आलाय। 6 फेब्रुवारी मनसेचे नेते सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले। 19 फेब्रुवारी अमित शहा आणि राज ठाकरेंमध्ये बैठक झाली। 20 फेब्रुवारी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईत रात्री अज्ञात स्थळी भेट झाली। 21 फेब्रुवारी राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 1.5 तास चर्चा झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इंग्रजांची वखार सुरतेमध्ये जाऊन लुटली होती। आज हे सुरतेच्या माध्यमातून सुरतवाले माझा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतात। कोणालाच काही पडलेलं नाहीये, ना मिंदेला पडले, ना अजित पवारला पडले। आणखीन कोणी जसं म्हटलं आमचे सगळे सोयरे जरा या म्हटलं का जातायत आणि शेपूट हलवत जातायत। अरे शरम वाटली पाहिजे। माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगणे घालताय। मी असं कधी आयुष्यात करू शकत नाही। शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते, त्यातून त्यांना ही शेपटीची जास्ती त्यांच्या प्रेम आणि हे झालेलं आहे। वेळ प्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीमध्ये जाणारे, दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे, हे शेपूट घालणारे कोण आहेत? वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत? आणि खुर्चीसाठी, सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं? या भेटीगाठीनंतर मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याची गॅरंटी नाहीये। कारण मनसेने लोकसभेसाठी केलेली 2 जागांची मागणी, यातच भाजप राज ठाकरेंना आपल्या कोट्यामधून जागा द्यायला तयार नसल्याचं समजतंय। त्यामुळे लोकसभेला मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे। मनसेकडून दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांची मागणी होतीये। भाजपचा मनसेला आपल्या कोट्यामधून जागा देण्यासाठी नकार आहे। शिंदेंच्या कोट्यामधून जागा देण्याची भाजपची भूमिका आहे। शिर्डीची जागा मनसेला दिली जाऊ शकते अशी ही चर्चा आहे। याच्यामध्ये मी अनेक वेळा आम्ही सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की हा सगळा अधिकार जो आहे तो आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे। त्याच्यामुळे शिंदे साहेब जो निर्णय घेतील लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला तो आम्हाला मान्य राहील। आणि आता लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे ठाणे जिल्हा असेल, ठाणे जिल्ह्यातील 3 लोकसभेच्या जागा असतील, पालघर जिल्ह्यातली 1 जागा असेल, ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी असेल, ठाणा असेल, कल्याण असेल। इथे महायुतीमध्ये ते सामील झाल्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदाच महायुतीच्या उमेदवाराला होईल। विधानसभेच्या निवडणुका अजून 6 महिन्यानंतर आहेत। त्यामुळे आत्ता लोकसभेला ठाणे जिल्ह्यामध्ये मनसे आल्यामुळे महायुतीच्या 3 जागांवरील लोकसभेच्या उमेदवारांना त्याचा फायदाच होईल। दरम्यान राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरती मनसे नेत्यांसोबत एक बैठक पार पडली आहे। 9 एप्रिलला होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने चर्चा झाल्याचं कळतंय। महायुतीमधील मनसेच्या प्रवेशाच्या संदर्भामधल्या घडामोडींवरती मनसे नेत्यांनी चुप्पी साधणंच पसंत केलंय। राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास मुंबई, नाशिक, पुणे अशा शहरामध्ये महायुतीला मनसेचं बळ मिळू शकतं। ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीला रोखण्यासाठी राज ठाकरेंच्या तोफेची मदत होऊ शकते। मुंबई महापालिकेच्या लढाईमध्ये मनसेची साथ मिळाली तर भाजपला फायदा होईल। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा अधिक फायदा होऊ शकतो। राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं महत्त्व घटेल का अशी ही शंका आहे। राज ठाकरेंच्या रूपाने भविष्यामध्ये भाजपला शिंदेंच्या शिवसेनेला पर्यायी असा मित्रपक्ष मिळू शकेल। आता राज साहेबांना तुम्ही घेत असाल
घ्या, काही हरकत नाही. मला फक्त याच्यातून शिवसेनेचं नुकसान कोणतंच होणार नाही. झालं तर शिवसेनेचा फायदा होईल. मागच्या सगळ्या लोकसभेचा विधानसभेचा जर इतिहास बघितला तर हीच गोष्ट होणार. आणि कोणत्या तोंडानं तुम्ही तर आता भारतीय जनता पार्टी तर फार आवाज करत होते राज ठाकरेंच्या विषयी. मग आता तुमचे बाकीचे आलाय काय काय बोलतात ते बघू. राज ठाकरेंच्या ज्या भूमिका होत्या मागच्या वेळेस लावरे तो व्हिडिओ, राज ठाकरे पुन्हा महाराष्ट्रात फिरले होते. येईल ना ते व्हिडिओ पुन्हा. त्यांच्या भूमिका काय काय होत्या येतील, सगळ्या जगासमोर येतील, महाराष्ट्रासमोर येतील. मग तो त्यावेळेस योग्य ते उत्तर देऊ. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विचारावरच त्यांचा आधारावर त्यांचा पक्ष आहे. आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळं खरं तर उद्धवजींनी त्याला ढकललेला आहे. राजसाहेबाला उद्धवजींनी ढकललेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता, मोदीजींच्या गॅरंटीवर हा देश पुढे नेण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. मागील वर्षभरापासून राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळीक वाढली आहे. गेल्या काही महिन्यामध्ये मनसेच्या भूमिका महायुतीसाठी पूरक होत्या. राज ठाकरेंकडून केलेल्या मागण्यांवरती महायुती सरकारनं तातडीनं अंमलबजावणीचं धोरण अवलंबलंय. त्यामुळे राज ठाकरे महायुती सरकारच्या अधिकाधिक जवळ येत गेलेत. यामधूनच मनसेच्या रूपाने महायुतीमध्ये चौथा भिडू सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे खरंच मनसेचं इंजिन महायुतीला जोडलं जाणार की फक्त चर्चेच्या वाफा निघणार हे आता लवकरच स्पष्ट होईल. ओम देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.